बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. परंतु सर्वात प्रथम पुन्हा एकदा या आजच्या फायनलच्या दिवसामध्ये सर्व जमलेल्या प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व संघांचं कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. ते मात्र दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. शंकर आणि आदिनाथ ही दोन फलंदाज सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर विनंती आहे श्री गणेश बोले या संघाला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पहिले षटक आपल्याला पाहायला मिळतोय हरीच्या माध्यमातून. षटकातील पहिला बॉल हरी या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळेल. सामना करेल शंकर. यावेळेस शंकर पहिल्या बॉलवरती मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे सध्या तरी बीट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. एक सध्या तरी चांगली सुरुवात या फायनलच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आज देखील खूप हवेचा परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात सुद्धा चांगलाच हवेचा परिणाम होता आणि इथे आज देखील सुद्धा खूप हवेचा परिणाम, खूप थंडीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. आणि लेखीच इथे षटकातील हरी या गोलंदाजाचा दुसरा बॉल फेकी केला आहे. या दुसऱ्या बॉलवरती एकच सिंगल धाव काढले गेले आहे. इथे श्रीगणेश होतं या जय भवानी कुसेगाव या संघाचं एक धावेना. षटकातील पुढील बॉल पुन्हा येथे घेऊन जाईल हरी. सामना करेल आधी. यावेळेस फटका खेळलाय समोर. इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि इथे झेल टिपला जातोय आणि नक्कीच इथे पहिली सफलता मिळते जय श्री गणेशा बोर्ली या संघाला. इथे एक चांगले झेल आपल्याला पाहायला मिळते. गौरवच्या माध्यमातून पहिला धक्का लागला गेला आहे. जय भवानी कुसेगाव या संघाला पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय गुलाब. षटकातील पुढील बॉल हरी यांचं असेल. चौथाच बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सध्या तरी इथे मात्र तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवला या आधीच्या स्वरूपात. इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे गुलाब. खरं तर पुणे एकदा फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आहे. सर्व या फायनलच्या सामन्यामध्ये जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व संघांचं कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. हरी यांचा षटकातील पुढील बॉल. चौथा बॉल पाहायला मिळेल. सामना करेल गुलाब. इथे अगदी खुला टप्प्याचा बॉल होता. इथे गुलाबला मात्र समजला नाही. इथे सध्या तरी डॉट बॉल पाहायला मिळतो आहे. त्या हरी या गोलंदाजाची एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती डॉट, त्यानंतर सिंगल विकेट डॉट. सध्या तरी 4 बॉल फेकी केले, केवळ एक धाव खर्च केल्या. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते श्रीगणेश बोर्ले या संघाकडून. षटकातील 5वा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस पुणे एकदा खोलवटचा बॉल, यावेळेस पान लेगला फटका आहे. इथे एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसरा धावेचा कॉल देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि या बॉलवरती 2 धावा तर काढल्या गेल्यात. या 2 धावेने संघाचा स्कोरबोर्ड जय भवानी कुसेगाव या संघाचा 1 गडी बाद 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक हरी या गोलंदाजाचा. खरं तर पुन्हा एकदा सामना खेळलेला गुलाब. गुलाब हा खेळ फलंदाज मात्र नक्कीच ऑलराऊंडरची भूमिका निभावतोय. गोलंदाजी देखील चांगले
प्रकारे हाताळतोय, परंतु सध्या तरी प्रथम बॅटिंग करताना खुशेगाव या संघाला पाहायला मिळतोय आणि इथे पुन्हा एकदा फाईन लेगला फटके खेळण्याचा प्रयत्न होतो. इथे फाईन ते बॉल आडला गेला. इथे एक सिंगल धाव घेतली गेल्या. एक सिंगल धावाने संघाचा धावफलक सध्या तरी एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा स्कोरबोर्ड ते लागल्या गेल्यात. ते दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेशच्या माध्यमातून. कल्पेश यांचा पहिलाच बॉल इथे शॉर्ट पिच बॉल आहे. अगदी ऑफ साईडच्या दिशेने फटका खेळला. अगदी इथे गॅप मध्ये बॉल आहे. बॉल मात्र इथे निघून चाललाय. षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा एक चांगला बॉल येतोय. या अगोदरच्या बॉलवरती आपल्याला चौकार पाहायला मिळाला, पण ते चौकार गेल्यानंतर जर हात हलवी जा आम्हाला कळेल इकडे बांबू आडे येते. षटकातील पुढील बॉल यावेळी शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा फाईन लेगला फटका खेळला. एकदा मात्र वेगाने काढली जाते. इथे बॉलचा पाठला करताना सध्या तरी आपल्याला पाहायला होतं क्षेत्ररक्षकाला इथे बॉल मात्र थांबणार नाही. या बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे पुन्हा एकदा एक चौकार आपल्याला पाहायला होतो. या ओव्हरमध्ये सलग 2 लगात इथे 2 चौकार आपल्याला पाहायला आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर एक डॉट बॉल आणि इथे तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एक चौकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. सर्कल मर्यादा संपली गेल्या. पॉवर प्ले समाप्त झाला आहे. ओहो, यावेळेस उडवलाय. बॉल निघून चाललाय. हवाई सफर. इथे येतो षटकार. गुलाबच्या बॅट मधून हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगली सुरुवात गुलाबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच या अगोदर 2 चौकार आपल्या संघासाठी मिळवून दिले. त्यानंतर इथे आपल्याला एक मोठा फटका पाहायला मिळतो आहे. 6 धावा सध्या तरी गुलाबच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. या 6 धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 18 आकड्यावरती जाऊन पोहोचतो. अजून एक कल्पेश गोलंदाजा या षटकामधील 2 बॉल शिल्लक आहे आणि या 2 बॉलचा सामना केलेला गुलाब आणि शंकर. यावेळी सालक्या त्याने पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे एक धाव मात्र काढली जाते.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा दाफलक आपल्याला पाहायला मिळतोय. जय भवानी कुस्सेगाव या संघाचं 21 आकड्यावरती 2 विकेट स्कोरबोर्ड होते लागले गेल्या. इथे तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतो आहे करणच्या माध्यमातून. ते पहिला बॉल आपल्याला करणच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तिसऱ्या ओव्हरमधील सामना खेळलेला डावखुरे येतो फलंदाज शंकर व यावेळेस नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथ्या शंकर यांना मोठा फटका खेळायला जमला नाही. या ते सध्या लेग बायच्या स्वरूपात पंचांनी घोषित केला. एक धाव काढली जाते. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड मात्र पुढे ढकललाय. 22 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. करणच्या षटकातील पुढील बॉल इथे फटका चांगला आहे आणि इथे नक्कीच चांगला आणि चांगलाच धावा आपल्याला पाहायला मिळते आहे. ते 4 धावा तर स्कोरबोर्ड होते लागले गेले. ते या 4 धावाने संघाच्या धावफलक आपल्याला पाहायला होतं. 26 आकड्यावरती षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल करण. ते दुसरा बॉल मात्र करणचा मागणं ठरला गेला आहे. पुढील बॉल इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा कव्हरला फटका खेळला. शतरक्षक आहे इथे बॉलला रोखू शकेल का? नक्कीच इथे बॉलला अडवला गेला. इथे एक चांगलं क्षेत्ररक्षण श्रीगणेश बोलले असं कडून पाहायला मिळतो आहे. आणि परंतु इकडे मात्र नक्कीच 3 धावा तर काढल्या गेल्यात. 2 धावा. ते 2 धावा तर काढल्या गेल्यात. ते दोन्ही डावखुऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. सोमनाथ आणि शंकर इथे पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता सोमनाथ यांचा. इथे सोमनाथ या फलंदाजाच्या बॅटला मात्र बॉल संपर्क झाला नाही. या सध्या तरी इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. करणच्या षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा उडवला. इथे क्षेत्ररक्षक नाही. इथे 1 बाउन्स फील्ड केलं जाईल तोपर्यंत नक्कीच इथे मात्र धावा मिळत आहे. जय भवानी कुस्सेगाव संघाला या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा काढल्या जात आहे. तीस धावा स्कोरबोर्ड होते लागले गेले. षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय लाला. इथे झेलची संधी होती. झेल मात्र सुटली गेली. इथे या बॉलवरती पुन्हा 2 धावा काढल्या जाते. या 2 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड मात्र 32 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोरबोर्ड जर पाहायला गेलो तर जय भवानी कुस्सेगाव या संघाचं 32 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 विकेट स्कोरबोर्ड होते लागले गेल्यात. ते मात्र एक चांगली साजेदारी आपल्याला पाहायला मिळते. शंकर आणि सोमनाथ या दोन्ही फलंदाजामध्ये. खरं तर आज फायनलच्या दिवसाला सुरुवात झाली. एक चांगला आनंदाचा दिवस आहे सर्व संघांसाठी. आजच्या बक्षीस पात्र ठरलेल्या संघांसाठी नक्कीच एक आनंदाचा दिवस. तर या फायनलच्या सामन्यामध्ये सर्व जमलेल्या संघांचा, सर्व प्रमुख पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं सहर्ष स्वागत कमिटीच्या वतीने केलं जातं. नक्कीच जे मान्यवर असतील त्यांनी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान पाणवायचं आहे. नक्कीच शेवटचा सामना झाल्यानंतर म्हणजेच फायनलचा सामना जो मेगा फायनल असतो तो मेगा फायनल झाल्यानंतर सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा यावेळेस मानाने सत्कार केला जाईल. सध्या तरी आपल्याला या फायनलच्या दिवसामधील सामना क्रमांक आपल्याला दुसरा पाहायला मिळतोय. एके बाजूला श्रीगणेश बोलली तर दुसऱ्या बाजूला जय भवानी कुस्सेगाव असे हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी कुस्सेगाव हा संघ सध्या तरी 3.1 षटकामध्ये 32 धावा स्कोरबोर्ड होते लागले गेले. 2 विकेट. इथे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय हरी या गोलंदाजांना पहिला बॉल फिकी केलाय. इथे पहिला बॉल मात्र हरी यांचा डॉट बॉल पाहायला मिळतो आहे.
हरे यांच्या षटकातील दुसराच बॉल सामना करेल शंकर. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. इथे दिशा इन गेन खराब बॉल इथे घोषित केलाय पंचांना. अतिरिक्त एक धाव वाढच्या स्वरूपात एक धाव आणि संघाचा स्कोरबोर्ड मात्र 30 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. पुन्हा एकदा यार्कर डिलिव्हरी इथे शंकर यांना जमला नाही. एक बायच्या स्वरूपात एक धाव काढली जाते. सलामीचा फलंदाज आहे शंकर, परंतु इथे शंकर यांना देखील मोठे फटके खेळू देत नाही हरी हा गोलंदाज. सध्या तरी हरी या गोलंदाजांना 2 बॉल फेकी केल्या. या ओव्हरमध्ये 2च धावा खर्च केल्या आहेत. षटकातील पुढील बॉल इथे सफल झालाय. फलंदाज सोमनाथ इथे उडवलाय. अगदी मिड विकेटला बॉल निघून चालला. सीमा रेखा पार. इथे टोकलाय षटकार. इथे षटकार पाहायला बोलतो आहे. सोमनाथच्या बॅटमधून या षटकारानं संघाचा धावफलक मात्र जय भवानी कुस्तेगाव संघाचा आपल्याला पाहायला बोलतो आहे. 2 गडी बाद 40 आकड्यावरती एक चांगली सुरुवात आणि एक चांगली फटकेबाजी आपल्याला सोमनाथच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. इथे एक चांगला स्कोर सध्या तरी या 3.3 षटकामध्ये 40 धाव आपल्याला पाहायला मिळत आहे स्कोरबोर्डवरती. ते अजूनही मात्र नक्कीच 9 बॉलची खेळी बाकी आहे. सध्या तरी या षटकामधील अजूनही 3 बॉल शिल्लक. हरी या गोलंदाजाच्या षटकातील पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोला डब्याचा बॉल. पुन्हा एकदा पॉवरफुल फटका आहे आणि इथे पुन्हा एकदा थांबणार नाही या बॉल. इथे मात्र नक्कीच बॉल आडला गेलाय. इथे चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. या बॉलवरती पुन्हा 2 धावा काढल्या जातील. तेव्हा भाई रिप्लेमध्ये आपण बघू शकाल इथे काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. यावेळेस नक्कीच एखादा क्षेत्ररक्षक असता तरी इथे नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या, परंतु इथे गौरव हा नक्कीच श्री गणेश बोले या संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. आणि इथे क्लीन बॉल झालाय. सोमनाथ दांडी गोल तिरफळा चित्तवतोय फलंदाज. एक चांगलीच फटकेबाजी करत होता, परंतु इथे वाईट बॉल सोडण्याच्या नादामध्ये विकेट मिळतोय श्री गणेश बोले या संघाला. चौथ्या षटकामधील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळालेला हरीच्या माध्यमातून. ते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जय भवानी कुस्तेगाव या संघाचा हिरामन. संघाचे स्कोरबोर्ड सध्या तरी 42 आकड्यावरती पाहायला मिळतो आहे. षटकातील पुढील बॉल इथे फुलटॉस बॉल अगदी यावेळी सालक्या त्याने खेळून काढलाय. मिडॉनला इथे क्षेत्ररक्षक आहे. बॉल आडला जातो. या बॉलवरती एक सिंगल धाव काढली जाईल. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतो आहे 43 आकड्यावरती. ते सरासरी जर पाहायला गेलं तर 10.5च्या रन रेटने धावा मिळवल्या कुस्तेगाव या संघानं. तर शेवटचा ओव्हर शिल्लक आहे आणि शेवटचा ओव्हर आपल्याला पाहायला मिळतो आहे सोमनाथच्या माध्यमातून. स्टॅकवरती सध्या तरी आपण हिरामनला पाहू शकाल. यावेळेस पहिला बॉल इथे शॉर्ट पिच बॉल होता. फटका खेळला. इथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि ते बॉल मात्र थांबणार नाही. बॉल निघून चालला सीमा रेखा पार. इथे अजून एक नशिबाचा चौकार मिळतोय कुस्तेगाव या संघाला. या 4 धावेने संघाचा स्कोरबोर्ड 47 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. श्री गणेश बोलले या संघाकडून इजी फिल्डिंग करण्याचा प्रयत्न झाला होता, तर नक्कीच हाताला बॉल चांगला आला नाही आणि इथे बॉल मात्र सीमारेखा पार झालाय. 4 धावा येत आहे. इथे पुढे एकदा जोरदार फटका पाहायला मिळतो. बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. इथे अजून एक षटकार
इथे एक चांगली सुरुवात हिरमनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती एक चौकार आणि ते एक्स्ट्रा कव्हरला एक षटकार आपल्याला बाळवतोय. षटकातील तिसरा बॉल. इथे पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. बॅटचा कडा आहे. यस, इथे चौथी सफलता मिळते श्री गणेश बोले या संघाला. ते हिरामन या फलंदाजांना नक्कीच दोन बॉलवरती एक चौकार आणि एक षटकार मिळून आपल्या संघासाठी 10 धावांचं षटकातील पुढील बॉल. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे काळू यांना समजलं नाही. एक 22च्या स्वरूपात एक धाव काढली जाते. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड मात्र पुढे ढकललाय. 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही या षटकामधील 2 बॉल शिल्लक. सोमनाथ या गोलंदाजाचे आपल्याला पाहायला मिळतील. 2 फलंदाज सध्या तरी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. शंकर आणि काळू. स्ट्रॅकवरती शंकर. यावेळेस पुन्हा इथे शॉर्ट पिच बॉल होता. इथे एक झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र नक्कीच लेग बायच्या स्वरूपात इथे बॉल उडाला होता. या बॉलवरती एक सिंगल धाव काढली जाते. षटकातील पुढील बॉल शॉर्ट पिच बॉल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील येतो. इथे झेल टिपण्याची संधी होती. इथे संधी मिस झाली. बॉल मात्र निघून चालला सीमा रेखा पार. इथे येतील 4 धावा. या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचं दाफलक आपल्याला पाहायला मिळतोय. जय भवानी कुस्सेगाव या संघाचा 4 गडी बाद 59 या आकड्यावरती 60 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे श्री गणेश बोलले या संघासमोर. आपल्याला पाहायला मिळतोय आजचा फायनलचा दिवस आहे आणि या फायनलच्या दिवसामधील सामना क्रमांक दुसराच पाहायला मिळतो आहे. एका बाजूला श्री गणेश बोलली तर दुसऱ्या बाजूला जय भवानी कुस्सेगाव. कुस्सेगाव या संघाने प्रथम बॅटिंग करून इथे 59 धावा मिळवले. 60 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. तर विनंती आहे कुस्सेगाव या संघाला आपल्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नक्कीच या ठिकाणी आजच्या फायनलच्या दिवसामध्ये एक आपल्याला डीजे मास्टर या ठिकाणी उपस्थित झाले. काळभैरव निरपणकर. नक्कीच आजच्या फायनलच्या दिवसामध्ये एक आपल्या प्रेक्षकांसाठी आणि सर्व बक्षीस पात्र ठरलेल्या संघांसाठी या ठिकाणी मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी डीजे मास्टर काळभैरव या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत केला जातो आहे.
या सामन्याला सुरुवात पंच 60 धावांचं आव्हान यावेळेस ठेवलं गेलंय कुस्सेगाव या संघानं. इथे पहिला बॉल अगदी यावेळेस पहिल्या बॉलवरती विकेट. इथे पहिल्या बॉलवरती मोठा झटका लागतो श्रीकांतच्या बोलले या संघाला. अगदी यावेळेस नाखुश फलंदाज करणला आपण पाहू शकाल. हलकाचा प्लेट करण्याचा प्रयत्न होता, ते बॉलने उसळी घेतली आणि इथे बॅटचा कडा लागला गेला आणि इथे हिरामनच्या माध्यमातून एक मोठा विकेट आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगली झेल. इथे पहिला धक्का लागतोय श्री गणेश बोलले या संघाला. एक चांगली सुरुवात जय भवानी कुस्तेगाव या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. गुलाबच्या माध्यमातून पहिलाच बॉल फिकी केला. अगदी गुडलेंचा बॉल होता, परंतु बॉल पडल्यानंतर या बॉलने उसळी घेतली. त्या करणला मात्र समजला नाही, या बॅटचा कडा घेतला आणि अगदी विकेट किपरच्या हातामध्ये वेळेस बॉल जाऊन थांबलाय. त्यानंतर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या फायनलच्या दिवसामधील सामना क्रमांक 3 स्मार्ट बॉईज जांभवाडी विरुद्ध संघ रॉयल स्टार बिटोली. या दोन्ही संघांना विनंती आहे टॉससाठी आमच्या समलोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. इथे पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला आहे गुलाब या गोलंदाजांना. इथे पुन्हा एकदा एक गुलाबचा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती बॉल फेकी केला आहे. त्या कल्पेशला मात्र समजला नाही, या ते सध्या तरी या गुलाब या गोलंदाजाची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती एक विकेट, दुसऱ्या बॉलवरती एक डॉट बॉल. सध्या तरी डॉट बॉल दोन्ही बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाचा दाखवला का अजूनही 0 आपल्याला पाहायला मिळतो आहे. षटकातील पुढील बॉल इथे शॉर्ट पिच बॉल अगदी यावेळेस मागे सरकून मारण्याचा प्रयत्न होता. इथे संपर्काने या पुन्हा एकदा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे गुलाबच्या माध्यमातून. इथे नक्कीच चांगल्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते आहे गुलाबच्या माध्यमातून. सध्या तरी 3 बॉल फेकी केले आणि तिन्ही बॉल मात्र अचूक टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 60 धावांचं आव्हान आहे आणि इथे अजून आपल्या संघाचं खातं देखील खोलला गेला नाही. यावेळी चालकी हाताने फाईन लेगला बॉलला ढकलून दिले. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एक धाव तर काढली जाते. अगदी एक धावडे श्री गणेश होतोय बोडली या संघाचा. एक धाव स्कोरबोर्डवरती लागले गेले आहेत. ते षटकातील गुलाब या गोलंदाजाचा 5वा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सामना करेल लाला डावकुऱ्याचा फलंदाज, परंतु इथे कल्पेश आणि लालाला कुठेतरी एक साजेदारी करणं गरजेचं आहे, कारण आपल्या पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट मिळवला आहे गुलाब या गोलंदाजानं. करणच्या स्वरूपात एक चांगला फलंदाज आहे श्रीगणेश बोर्डले या संघाचा, परंतु इथे करणला पहिल्या बॉलवरती ढगाळचा आसरा दाखवून दिला आहे. ते सध्या तरी खेळपट्टीवरती 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे, कल्पेश आणि लाला. सध्या तरी स्टॅगवरती लालाला आपण पाहू शकाल. कल्पेशने पहिल्या बॉलचा सामना केला. ते 3 बॉलवरती एक सिंगल धाव कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे स्ट्राईक रोटेट झाली. इथे स्ट्राईक मात्र लालाकडे पाहायला मिळत आहे. षटकातील पुढील बॉल हो, इथे पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. इथे संपर्कानं या पुन्हा एक चांगला बॉल आपल्याला पाळवतो आहे गुलाब या गोलंदाजाची. एक चांगली सुरेख टेप्यावरती चांगली सुरुवात गुलाबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. संघाचा स्कोरबोर्ड 1-1 आकड्यावरती पाहायला मिळतो आहे. षटकातील पुढील बॉल ओहो, यावेळेस उडवलाय. उंची अंतर भरपूर आहे. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे ठोकलाय षटकार. लाला या फलंदाजानं ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर श्रीगणेश बोलले या संघाचा धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. एक गडी बाद 7 या आकड्यावरती. अगदी इथे गुलाबी गोलंदाजानं 5 बॉल अचूक टप्प्यावरती फेकी केले होते. इथे थोडंसं चुकीचा बॉल अगदी बॅट जॉन मध्ये बॉल फेकी केला होता गुलाबी गोलंदाजानं. इथे परफेक्ट टायमिंग लालाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला 6 धावा तर इथे ठोकल्यात. ओव्हरची समाप्ती झाली. 7 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे फायनलच्या दिवसामधील सामना क्रमांक 3 स्मार्ट बॉईज जांभवाडी विरुद्ध संघ रॉयल स्टार बिटोली. या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉससाठी आमच्या समलोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे.
षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल आपल्याला पाळवतोय. इथे डीपमधून फिल्डर येतो. इथे बॉल आडला जातो. या बॉलवरती आपल्याला 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल स्मार्ट बॉयज जांभवाडे विरुद्ध संघ रॉयल स्टार बिटोली. दोन्ही संघांचा 11 खेळाडूंना विनंती आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. चला आपले चेहरे दाखवा मित्रांनो. षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा फटका खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. इथे बॉल आडला जातोय. या बॉलवरती एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड एकने पुढे ढकललाय. 10 या आकड्यावरती धावून पोहोचतोय. सध्या तरी श्रीगणेश बोर्डले या संघाचा ते व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त एक धाव जोडली जाईल. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड एकने पुढे ढकललाय. 11 आकड्यावरती. या पुढील सामना आपल्याला पाहायला मिळतोय स्मार्ट बॉयज जांभवाडे विरुद्ध संघ रॉयल स्टार बिटोली. दोन्ही संघांना विनंती आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. आपले चेहरे दाखवायचे आहेत 11 खेळाडूंचे आणि लगेच संघाचे कर्णधाराने टॉस करून घ्यायचा आहे. षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी यावेळेस ते लाल हा फलंदाज बीट झाला. इथे सध्या तरी लेगबायच्या स्वरूपात एक धाव काढली जाते. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. मित्रांनो जरी तुम्ही जुना संघ आहे जवळ आसपासचे आहे तरी तुम्ही 11 खेळाडूंचे चेहरे दाखवले पाहिजे. कारण इथे मात्र नक्कीच प्रत्येक संघामध्ये 14, 15, 17, 18, 20 असे खेळाडू झाले. कधी कधी नवीन चेहरे असतात. ते चेहरे दाखवायचे आहेत. तर दोन्ही संघांना विनंती आहे आपले 11 खेळाडूने आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. कदाचित काही खेळाडूंचे ID कार्ड देखील नाही आहे. असे बरेच काही गोष्टी घडून गेल्या आहेत. त्यामुळे थोडंसं आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. नंतर तुम्ही बोलाल का ऐनवेळी तुम्ही असं का म्हणतात आमचे प्लेयर नाही आहे म्हणून त्याला घेतलं. हे ऐनवेळी चालणार नाही आहे. तर दोन्ही संघांना विनंती आहे आपल्या 11 खेळाडूंचे चेहरे दाखवायचे आहे आणि टॉस करून घ्यायचा. इथे नक्कीच पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने फटका खेळला. इथे ताकदीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आहे आणि इथे एक चांगले एक धाव काढली जाते. नक्कीच कालच्या दिवसामध्ये पोलाचेवाडी या संघानं 3 खेळाडूंनी ID कार्ड नव्हते आणले. नक्कीच त्या 3 खेळाडूंना मात्र खेळून दिलं नव्हते. 8च खेळाडूंना खेळून दिलं होतं. ज्या असोसिएशनच्या नियमानुसार ज्या आपण आपल्यासाठी ID कार्ड दिलेले आहेत ते आणणं खूप गरजेचं आहे खेळाडूंसाठी. परंतु आजच्या दिवसामध्ये फायनलचा दिवस आहे. त्या 8ही संघ बक्षीस पात्र ठरलेला आहे. तरी देखील नवीन खेळाडू जर आढळलास आणि त्याचे ID कार्ड नसले तर नक्कीच त्या संघांना देखील कारवाई केली जाईल. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. पुन्हा एकदा बॉल निघून चालला सीमारेखा पार. इथे लालाच्या बॅटमधून आपल्याला बाळवतोय दणदणीत षटकार. इथे 6 धाव येतील. या 6 धावेने संघाचा धावफलक सध्या तरी आपल्याला बाळ मिळतो आहे 21 या आकड्यावरती. एक चांगलीच फटकेबाजी यावेळेस आपल्याला बाळ मिळतो आहे लालाच्या माध्यमातून. खराब सुरुवात झाली होती. श्रीगणेश बोले या संघाचे पहिल्या बॉलवरती करणचा विकेट मिळवला होता. त्यानंतर एक चांगली साजेदारी कल्पेश आणि लालाची आपल्याला सध्या तरी बाळ मिळतो आहे. अजूनही या दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा बॅटचा कडा आहे. इथे विकेट किपर मात्र बीट झालाय. बॉल मात्र वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चालला आणि इथे 4 धावा आपल्याला देऊन जाईल फलंदाज लाला. इथे 4 धावा. स्मार्ट बॉयज जांभवाडे या संघाला विनंती आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. ते रॉयल स्टार बिटोली हा संघ उपस्थित झाला आहे. ते स्मार्ट बॉयज जांभवाडे या संघाला विनंती आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे आपल्या 11 खेळाडूंनी.
पंचवीस 25 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही समीकरण 18 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. श्रीगणेश बोर्डे या संघाचा 18 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता अजूनही. ते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे गुलाब. 18 बॉल 35 धावा. अठरा बॉल 35 धावा. षटकातील पुढील बॉल पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गुलाबच्या माध्यमातून इथे सामना करेल कल्पेश. अशा वेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे कल्पेशला संपर्क करता आला नाही. सध्या तरी इथे गुलाबचा एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या ओव्हरमधील पहिलाच बॉल मात्र डॉट. अगदी अचूक टप्प्यावरती फेकी केला या गुलाब या गोलंदाजानं. तर नक्कीच बॅटरपासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे गुलाब हा गोलंदाज. षटकातील पुढील बॉल यामुळे सोडवला सरळ बॉल निघून चला बाई फायर. इथे ठोकलाय षटकार. कल्पेश या फलंदाजानं या षटकाराच्या मदतीने संघाचा स्कोरबोर्ड 31 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. अगदी यावेळेस बॅट झोन गुडलेनचा बॉल होता. परफेक्ट टायमिंग कल्पेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी सरळ अगदी स्ट्रेट ड्राईव्ह इथे षटकार. ओहो यावेळेस फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न होता. इथे बॉल मात्र थर्ड मॅनला उडाला. इथे बॉल आडला जातो. या बॉलवरती एक सिंगल धाव काढली जाते. चेक केला जातो आहे. पंच एक मिनिट इकडे या.
ते नॉट आउट. पंचांचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नॉट आउट. एक सिंगल धाव जोडले गेले धापालवरती एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड 32 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल गुलाब सामने करेल लाला. यावेळेस सरळ फटका खेळला. इथे मिस्टाबिक फटका आहे. झेलची संधी. हो यावेळेस झेलची संधी होती. संधी मात्र मिस झाली अजय भवानी कुसेगाव या संघाकडून. अगदी खूप लॉंग डिस्टन्स होता. इथे विष्णू मात्र नक्कीच या झेलवरती प्रयत्न केला होता. इथे विष्णू यांना जमला नाही. इथे झेल सुटले गेले. या 2 धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 34 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल गुलाब सामने करेल डावकरी त्याचा फलंदाज लाला. यावेळेस पुन्हा एकदा फटका फटला. इथे जेलची संधी आहे. इथे क्षेत्ररक्षक आहे 2-2. इथे हिरा आणि शंकर. इथे पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आहे जय भवानी कुसेगाव या संघाकडून. ते सरळ फटका खेळलाय. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे ठोकलाय षटकार. कल्पेशच्या बॅट मधून आपल्याला 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. या 6 धावेने संघाचा धावफलक सरगणेच्या बोर्ले संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय 41 आकड्यावरती. तर समीकरण 12 बॉलांनी 19 धावांचं आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या ओव्हरमध्ये गुलाबी गोलंदाजांना 2 संधी निर्माण करून दिल्या होत्या. त्या संधी मात्र मिस केल्या कुसेगाव या संघानं. बारा बॉल आणि 19 धावा स्टॅग वरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. लाला ते गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. राजेंद्र ते राजेंद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. राजेंद्र यांचा पहिलाच बॉल. इथे दांडी दांडी गोल दिले फळा चित्ता फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतोय. श्री गणेश बोल या संघाला अगदी यावेळेस या बॉलवरती राजेंद्र यांची थोडीशी बॉलची गती कमी होती. इथे लाला यांना ही गती मात्र पारखता आले नाही. या बॉल मात्र इथे जाऊन स्टंप वरती आदळलाय. ते त्रिफळा चित्त होतोय लाला. दुसरा धक्का लागतोय श्री गणेश बोल या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हरी. संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय 41 आकड्यावरती. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय सरगणेच्या बोल या संघाचा 11 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता अजूनही. परंतु इथ्या राजेंद्र यांना कुठेतरी या ओव्हरमध्ये धावा रोखावा लागतील तरच या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. इथे पुढील बॉल यावेळी शॉर्ट पिच बॉल होता. इथे हरी यांना समजला नाही.
ते सध्या तरी डॉट बॉल पाहायला मिळतोय. राजेंद्र या गोलंदाजाची एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती एक चांगला निर्धार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल राजेंद्र, सामना करेल हरी. ह्यावेळेस कोलाडब्याचा बॉल अगदी उडवलाय सरळ. इथे मात्र झेलची संधी आहे. 2-2 क्षेत्ररक्षक इथे बॉलला अडवू शकला नाही. या बॉल निघून चाललाय पण भाऊ सीमा रेखा पार. इथे येतोय चौकार. इथे दोन्ही क्षेत्ररक्षकामध्ये कॉल नव्हता आणि खूप लॉंग डिस्टन्स देखील होतं, कारण इथे स्ट्रेट आहे, सरळ अगदी फटका होता. त्या बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. 4 धावेसाठी इथे 4 धावे येत आहे. या 4 धावेने संघाचा धावफलक उफजाबळेस पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. फाईन गेले क्षेत्ररक्षक आहे. इथे बॉलला चा पाठलाग केला जातो. इथे बॉल आडला गेलाय. या बॉलवरती एक 2 धावा काढल्या गेल्यात. या 2 धावाने संघाचा स्कोरबोर्ड 47 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल राजेंद्र. सामना करतो हरी. इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलायस. मिडोनला बॉलला ढकलून दिले. इथे बॉल आडला गेला. एक धाव मात्र वेगाने काढली जाते. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इथे रनआउटची संधी होती. इथे नक्कीच पंचांना देखील काही समजलं नाही. या टी व्ही आंबेडकर या निर्णय दिला गेलाय. हा बॉल मात्र सध्या तरी पेंडिंगमध्ये आपल्याला पाहायला होतो आहे. ते रनआउटचा सिक केला जाईल आणि निर्णय देखील आपल्याला योग्य मिळेल. नॉट आउट. ती चांगली रन भेटून पाहायला मिळते हरी आणि कल्पेची. इथे 2 धावा तर काढल्या गेल्यात. या 2 धावाने संघाचा स्कोरबोर्ड 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. त्या षटकातील शेवटचा बॉल चालला की इथे पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला फटका आहे. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे ठोकलाय षटकार. हरी या फलंदाजाने इथे 6 धावा येतील. या 6 धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 2 गडी बाद 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. केवळ आणि केवळ 6 धावांची आवश्यकता श्रीगणेश बोर्डले या संघाला. सॉरी, 5 धावांची आवश्यकता. 60 धावांचं आव्हान आहे. ते 55 धावा स्कोरबोर्डवरती लागले गेले आहेत. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. ते विष्णू गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. शेवटचा षटक घेऊन येतो. इथे विष्णू यांना मात्र या 6 बॉलमध्ये 5 धावा डिफेंड करावा लागतील. म्हणजे इथे 5 धावा रोखावा लागतील हा सामना जिंकण्यासाठी. परंतु इथे विष्णू पहिला बॉल घेऊन जाईल. शेवटच्या ओव्हरमधील सामना करेल. हरी इथे फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे या बॉलवरती उंची अंतर भरपूर आहे. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार.
इथे येतोय षटकार, विजयाचा फटका हरीच्या बॅटमधून. ते विजय झालेल्या संघाचं अभिनंदन, पराभूत झालेल्या संघाचं देखील अभिनंदन, कारण आजच्या दिवसामध्ये सर्व संघ या ठिकाणी बक्षीस पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्व संघांचं अभिनंदन केलं जाईल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेला आहे हरी.